नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 5वी मधील जो परिसर अभ्यास हा विषय आहे भाग 1 यामधील आपण जे पाठ आहेत तर हे पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत। या अगोदर आपण 3 जे पाठ आहेत तर त्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे। तर आजचा जो लेक्चर असणार आहे तर ते चौथा पाठ जो आहे तर त्यावर असणार आहे। या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं आपली पृथ्वी, आपली सूर्यमाला यावर आपण लेक्चर घेतलेला आहे। त्यानंतर पृथ्वीचे फिरणे यावर आपण लेक्चर घेतलेला आहे। त्यानंतर पृथ्वी आणि जीवसृष्टी यावर पण आपलं लेक्चर झालेलं आहे। आणि आजचं जे लेक्चर असणार आहे आपलं तर ते पर्यावरणाचे संतुलन यावर असणार आहे। त्यानंतर पेज नंबर तुमचा असणार आहे 18 नंबरच्या पेजवर तुम्हाला जायचं आहे। तर बघा, पर्यावरणाचे संतुलन हा आपला आज पाठ असणार आहे। यामध्ये बघा, पर्यावरणाविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे। तसेच त्यामध्ये पर्यावरणामध्ये जे अन्न साखळ्या असतील, त्यानंतर जे काही विविध सजीव घटक येत असतात, तसेच वनस्पतींचं आपल्या जीवनामध्ये किती महत्त्व आहे, तसेच खूप सारे आपल्याला या गोष्टी या पाठामध्ये आपल्याला शिकायच्या आहे। चला तर आजच्या या लेक्चरला आपण सुरुवात करूया। तुमच्या घरातल्या वडिलांबरोबर परिसरातील नदी, तलाव, ओढा अशा एखाद्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पावसाळ्याच्या जेव्हा पावसाळा असतो तर तुम्ही एखाद्या ठिकाणी भेट देत असतात, जसे की एखादं धरण असेल, धबधबा असेल, तर अशा ठिकाणी तुम्ही जात असतात। तर त्यांनी तेच सांगितलेलं आहे। त्यामध्ये बघा, तेथे दिसणाऱ्या सजीवांची यादी करायची आहे। आता जेव्हा तुम्ही बाहेर पावसाच्या वेळेस किंवा इतर जे ऋतू आहे तर त्यामध्ये जर तुम्ही फिरायला गेले तर त्या ठिकाणी जे सजीव तुम्हाला आढळतात तर त्यांची तुम्हाला यादी करायची आहे। तेथील सजीवांची नावे तुम्हाला लिहायची आहे। आता तुम्ही समजा एखाद्या नदीच्या ठिकाणी फिरायला गेले तर त्या ठिकाणी तुम्हाला पाण्यामध्ये मासे दिसतील, तसेच बेडूक दिसतील, काही ठिकाणी तुम्हाला साप पण दिसतील, त्यानंतर ससे दिसतील, असे खूप सारे प्राणी तुम्हाला बघायला भेटतील। त्यामध्ये गाया चारताना दिसतील, तुम्हाला कुत्रे दिसतील, त्यानंतर झाडांवर वेगवेगळे पक्षी दिसतील, की काही पक्ष्यांची तुम्हाला नाव सुद्धा माहीत नसतील, असे पक्षी पण तुम्ही बघितलेले असतील। तर मग अशा ज्या पक्ष्यांची नावं नाही माहीत त्यांची तुम्हाला वर्णन सांगायचं आहे। ते कोणत्या कलरचे दिसतात, त्यांचे उडण्याचा स्पीड कसा आहे, तसेच इतर जे आपण कावळा चिमणी बघत असतो त्यांच्या आकारापेक्षा मोठे आहेत की लहान आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। त्यामध्ये त्यांनी हेच सांगितलेलं आहे। तर बघा, त्यांचा आकार, रंग, आवाज या ठिकाणी बघा, जे तुम्हाला माहीत नसतील त्यांचे चित्र काढून तुम्हाला त्यांचा आकार, रंग, आवाज, निवारे यांविषयी तुम्हाला निरीक्षण वहीमध्ये नोंदवायचं आहे। म्हणजे ते कुठे राहतात, जे पक्षी झाडांवर राहतात का झाडावर वरील जे झाडाचा वरचा शेंडा असतो तर त्यावर राहतात, नेमकी ते कुठे असतात तर याची तुम्हाला माहिती वहीमध्ये नोंदवायची आहे। प्राणी तसेच वनस्पती एकूण किती प्रकारे दिसले ते मोजायचे आहे। तर तुम्हाला विविध प्राणी दिसतील, त्यांमध्ये विविध कलरचे म्हणजेच विविध रंगांचे तुम्हाला वनस्पती दिसतील, तर याची तुम्हाला नोंद ठेवायची आहे। आता तुमच्या घराभोवती तसेच शाळेच्या बागेत किंवा जवळच्या शेतात जाऊन हीच कृती करायची आहे। आता तुम्ही एखाद्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणची निरीक्षणे म्हणजे कोणकोणते प्राणी, पक्षी तुम्हाला आढळले, तसेच निरीक्षण तुम्हाला कुठं करायचं आहे, आपल्या घराभोवती, तसेच शाळेच्या बागेमध्ये तुम्हाला निरीक्षण करायचं आहे। आता घराभोवती काही पक्षी जे आहे तर ते आपल्याला दिसतील, पण काही जे वनस्पती असतील, प्राणी असतील तर ते एखाद्या स्पेसिफिक ठिकाणीच तुम्हाला किंवा एखाद्या विशिष्ट ठिकाणीच तुम्हाला पाहायला भेटत असतात, म्हणून तुम्ही त्या ठिकाणी भेट देत असतात। तर घराजवळ आपल्याला काय काय आढळतील, कुत्रा असेल, त्यानंतर गाय असेल, तसेच बेडूक क्वचितच आपल्याला आढळतो, कारण पाण्याच्या ठिकाणी जास्त करून हे बेडूक राहत असतात। तर बेडूक तुम्हाला क्वचित बघायला भेटेल। त्यानंतर कुत्रा, मांजर हे तुम्ही पाळीव प्राणी जे असतात हे आपल्याला बघायला भेटतात। पण जे बाकीचे जंगलातले राहणारे प्राणी किंवा
नदी किनारी जे प्राणी असतात तर हे तुम्हाला त्या ठिकाणीच पाहायला भेटत असतं. तर यावरून आपल्याला ही निरीक्षणं नोंदवायची आहे. त्यानंतर आपल्याला पुढं सांगितलेलं आहे बघा, सांगा पाहू. यामध्ये बघा, जे सजीव प्रत्यक्ष दिसले नाहीत, बघा जे सजीव प्रत्यक्ष दिसले नाहीत पण ते तेथे होते किंवा येऊन गेले, अशा प्रकारच्या त्यांच्या काही खुणांचे निरीक्षण तुम्ही केले का? उदाहरणार्थ अर्धवट खाल्लेले फळे, शेंगा असतील, गळलेली पिसे, पाऊल खुणा, शेण असेल. तसेच अजून काय सांगितलेलं आहे बघा इथे. त्यानंतर शेण असेल, लेंड्या असतील, घरटी आहे, कोश आहे, अंडी, मधाचे पोळे इत्यादी तुम्हाला गोष्टी आढळलेल्या असतील. जेव्हा तुम्ही फिरायला गेलेले असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला बघा एखाद्या जनावरांचे पायाचे ठसे तुम्हाला दिसले असतील मातीमध्ये. त्यानंतर अर्धवट खाल्लेले फळे तुम्हाला, उष्टे फळे म्हणजे निम्मे खाल्ले निम्मे टाकून दिलेले फळे तुम्हाला दिसले असतील. त्यानंतर काही शेंगा दिसल्या असतील. त्यानंतर जे मोराचे पिसारे तुम्हाला आढळतात किंवा इतर जे पक्षी आहेत तर त्यांचे तुम्हाला जे पिसा आहे तर ते तुम्हाला भेटले असतील. त्यानंतर पाऊल खुणा तुम्ही बघितल्या असतील, तसेच शेण पण बघितलं असेल, किंवा बकरीच्या लेंड्या असतील किंवा इतर जे प्राणी आहेत त्यांच्या लेंड्या दिसल्या असतील तुम्ही. घरटी, तसेच कोश, अंडे बघितलेले असतील घरट्यांमधील. त्यानंतर मधाचे पोळे हे तुम्ही बघितलेले असतील. इत्यादींचं निरीक्षण तुम्ही जेव्हा एखाद्या ठिकाणी फिरायला गेले तर या ठिकाणी तुम्हाला आढळून येत असतं. त्यानंतर बघा पुढे काय सांगितलेलं आहे, सजीवांचे सूक्ष्मजीवांचे निरीक्षण करणे तुम्हाला शक्य झाले का? तर सूक्ष्मजीव आहे तर ते आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, तर त्यामुळे आपल्याला सूक्ष्मजीवांचे निरीक्षण करता आले का? तर नाही. याचं उत्तर काय असणार? नाही. त्यानंतर बघा पुढे काय विचारलेलं आहे, तुम्ही गेलेल्या ठिकाणी एकूण किती प्रकारचे सजीव दिसले? आता या चित्रामध्ये बघा एक वडील आहेत, त्यांचे 2 मुलं आहेत बघा. ही मुलगी आहे, हा मुलगा आहे आणि त्यांचा तो पाळीव प्राणी आहे. तर तुम्हाला जे सजीव दिसले असतील येथे बघा, गाय असेल, बैल असेल, हे वरती पक्षी आहेत, पाण्यामध्ये मासे आहेत, तिथे खाली ससा दिसत आहे तुम्हाला बघा. त्यानंतर बेडूक पण आहे. इतर जे सजीव आहे तर त्यांचे तुम्हाला सजीव दिसले असतील. तुमच्या निरीक्षणाच्या वेळी तेथे राहणारे सर्व प्रकारचे सजीव तुम्हाला दिसले होते असे वाटते का? तर बघा काही ठिकाणी जे पाण्याच्या आतमध्ये पण काही जलचर असतील का, ते तुम्हाला काही दिसले नसतील पण ते तेथे होते, पण ते आपल्या डोळ्यांनी दिसले का? तर नाही, कारण ते पाण्याच्या खालच्या लेवलला असतील त्याच्यामुळे आपल्याला दिसू शकले नाही. तसेच इतर जे काही पक्षी असतील ते आपल्या डोळ्यांनी खूप मुंग्या असतील तर ते आपल्याला डोळ्यांनी लवकर म्हणजे त्यांना निरीक्षण केलं तर तुम्हाला दिसतं, तर शक्यतो मुंग्या लवकर दिसते नाही कोणाला. त्यानंतर बघा पाण्याच्या ठिकाणी, शेतात किंवा बागेत आढळलेले सजीव वेगवेगळे होते की तेच होते? बघा आपण जेव्हा घराभोवती निरीक्षण केलं तर तेव्हा आपल्याला जे पाळीव प्राणी असतील तसेच पक्ष्यांमध्ये कावळा, चिमणी हेच गोष्टी आपल्याला दिसतात. पण आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी जातो, पाण्याच्या ठिकाणी किंवा नदीच्या ठिकाणी, तर आपल्याला वेगवेगळे पक्षी किंवा प्राणी आपल्याला बघायला मिळतात. आता ससा असेल, ससा आपल्याला घराभोवती किंवा शाळेच्या बागेमध्ये आपल्याला दिसेल का? तर नाही. तर हेच निरीक्षण तुम्हाला नोंदवायचे आहेत. त्यानंतर बघा पुढे काय विचारलेलं आहे, एखाद्या भागात आढळणाऱ्या सजीवांमध्ये जी विविधता दिसते तिला तेथील जैवविविधता असे म्हणतात. एखाद्या भागात आढळणाऱ्या सजीवांमध्ये जी विविधता असते, आता समजा पाण्याच्या ठिकाणी बघा वेगवेगळे पक्षी असतात व त्यांचे तुम्हाला वेगवेगळे आढळलेले दिसत असतात, त्याला काय म्हणत असतात? जैवविविधता असे म्हणतात. त्यानंतर बघा पुढे काय तुम्हाला निरीक्षणांवरच प्रश्न विचारलेले आहे, तुम्ही सजीवांचे निरीक्षण केले त्यापैकी कोणत्या ठिकाणी अधिकाधिक जैवविविधता दिसली? बघा आपल्या घराशेजारी बघा काही मोजकेच कुत्रे असतील किंवा जे गाय असेल, बैल असेल, हे क्वचितच दिसतात. पण जसे तुम्ही एखाद्या ठिकाणी फिरायला जातात, निसर्गाच्या सानिध्यात जातात, तर त्या ठिकाणी वेगवेगळे तुम्हाला कलरचे म्हणजे विविध रंगाचे तुम्हाला गाय दिसत असतील, तसेच कुत्र्यांचे कलर वेगवेगळे दिसत असतील, तर त्यालाच आपण काय म्हणत असतो? जैवविविधता असे म्हणत असतो. तर बघा
एखाद्या क्षेत्राच्या जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिक जी निरीक्षणे करतात त्यांची संख्या खूप मोठी असते. दिन रात्र विविध ऋतू अशा सर्व परिस्थितींमध्ये शास्त्रज्ञ जे आहे तर ते आपल्या नोंदी ठेवत असतात. खूप उंचावरच्या भागात व खोल पाण्यात राहणाऱ्या सजीवांचे तसेच सूक्ष्मजीवांचे निरीक्षण करण्यासाठी ते विशेष साधने वापरली जातात. अनेक वैज्ञानिकांनी केलेली निरीक्षणे जमा केली जातात. त्यांचा पुन्हा अभ्यास केला जातो. बघा, जे शास्त्रज्ञ आहेत तर ते जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी त्यामध्ये विविध सजीवांची निरीक्षणे करतात. तसेच त्यांची नोंद जी आहे तर ती आपल्या वहीमध्ये एक साठवून ठेवत असतात व त्याचा परत एकदा पुढील जी पिढी असेल किंवा जे वैज्ञानिक असतील तर त्यांना अभ्यास करण्यासाठी केला जातो. तर असे प्रयत्न दीर्घकाळपर्यंत केले जातात. तेव्हा कुठे वैज्ञानिकांना एखाद्या प्रदेशातील जैवविविधतेची खात्री वाटते. बघा, एखाद्या ठिकाणी जैवविविधता आहे तर हे कोण ठरवत असतं तर त्या ठिकाणी बघा सायंटिस्ट असतात, शास्त्रज्ञ असतात. ते त्यासाठी खूप मेहनत घेत असतात. वेळोवेळी नोंदणी ठेवत असतात. कोणते सजीव कोणत्या ठिकाणी आढळतात, त्यांची लक्षणे तसेच त्यांची निरीक्षणं यांच्या खूप साऱ्या नोंदी ते ठेवत असतात व त्यांचा परत खूप वेळा अभ्यास करून त्या ठिकाणी मग जैवविविधतेचा त्यांना खात्री पटत असते. त्यानंतर बघा आपल्याला पुढे काय विचारलेलं आहे. बघा, पुढील जी आपली संकल्पना आहे तर ती काय आहे, पर्यावरण. आता पर्यावरण म्हणजे काय नेमकी बघा, परिसर हा शब्द तुम्हाला माहीत आहे. परिसर म्हणजे आपल्या बघा शाळेचा परिसर सुंदर आहे, बाजारचा परिसर अस्वच्छ झालेला आहे, अशी वाक्य आपण नेहमी ऐकतो. परिसर म्हणजे आसपासची जागा. बघा किती सोपी व्याख्या आहे. परिसर म्हणजे आसपासची जागा. आता तुम्ही जेथे राहतात म्हणजे घरात राहत असेल तर घराचा आजूबाजूचा जो जागा असते तर त्याला काय आपण म्हणतो, परिसर म्हणत असतो. तसेच शाळा असेल, शाळेजवळची जी जागा असते त्याला आपण काय म्हणतो, शाळेचा परिसर म्हणत असतो. तसेच गावाचा परिसर अधिक मोठा असतो, घराचा छोटा असतो, त्यानंतर शाळेचा त्यापेक्षा थोडा मोठा असतो आणि त्यापेक्षा मोठा गावाचा परिसर असतो. सूर्यप्रकाश, हवा, पाणी, माती, वनस्पती व प्राणी अशा अनेक घटकांचा आपल्याला जीवनाशी संबंध असतो. जीवनाशी संबंधी असलेल्या परिसरातील सगळे घटक मिळून पर्यावरण बनलेले असते. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जे पर्यावरण आहे त्यामध्ये सूर्यप्रकाश आहे, हवा आहे, पाणी आहे, माती आहे, वनस्पती, प्राणी अशा अनेक घटकांचा त्यामध्ये एकमेकांशी संबंध असतो. तसेच जीवनाशी संबंध असलेले जे घटक आहेत तर ते पर्यावरण सगळे हे घटक मिळून काय बनत असते तर पर्यावरण हे बनत असते. सजीव आणि निर्जीव एकमेकांवर अवलंबून असतात. त्यांच्यामध्ये काही देवाणघेवाण म्हणजेच आंतरक्रिया होत असतात. या आंतरक्रियांचा अभ्यास पर्यावरण शास्त्रात केला जातो. तर बघा, पर्यावरण शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो तर जे सजीव आहेत, सजीव आणि निर्जीव यांतील जे एकमेकांमधील जी आंतरक्रिया होत असते तर त्याचा जो अभ्यास आहे तो आपण पर्यावरणामध्ये करत असतो. त्यानंतर बघा खाली काय विचारलेलं आहे. खालील चौकटीत बघा हे सजीव दिलेले आहे तर त्यांचे निरीक्षण करायला सांगितलेलं आहे. खालील चौकटीत दाखवलेले सजीव व निर्जीव या घटकांची चित्रे पहा आणि पर्यावरणातील विविध घटकांचा परस्पर संबंधाची चर्चा करा. आता हे सजीव दिलेले आहेत बघा, आपल्याला तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल. बदक आहे, इथे नाकतोडा, साप, हे बाकीचे तुम्हाला नाव माहीतच असतील. तर यांचा एकमेकांशी संबंध आहे का बघा. जेव्हा सूर्यप्रकाश जेव्हा वनस्पतींना भेटतो तर ते काय करत असतात, स्वतःचं अन्न स्वतः बनवत असतात. त्यामुळे वनस्पतींचा संबंध सूर्याशी असतो, तसेच सजीवांशी सुद्धा असतो. त्यानंतर बघा इथे जे पाणी आहे तर हे पाणी बघा सर्व सजीवांना लागत असते. तर हे हत्ती पण पिऊ शकतात, वाघ पण पिऊ शकतो. त्यानंतर हा मासा आहे, हा मासा पण पाण्यामध्ये राहत असतो. तर पाण्याचा संबंध या सर्व घटकांशी आहे. जे सजीव आहेत या सर्वांना पाण्याची काय आहे तर गरज असते. बगळा असेल, मग त्यानंतर बघा हा मासा आहे, मासाला कोण खाणार, हा बगळा पण खाऊ शकतो. त्यानंतर अजून कोण दिलेला आहे बघा, हा गरुड दिलेला आहे, तो पण खाऊ शकतो. त्यानंतर बघा इथे आळी आहे, दिसते तुम्हाला,
इथे जी आळे आहे तिला हा जो सरडा आहे तर तो सरडा खाऊ शकतो. त्यानंतर नाकतोडा पण सरडा खाऊ शकतो. म्हणजे एकमेकांशी यांचा काय आहे तर संबंध आहे आपल्याला दिसून येतं. त्यानंतर बघा इथे उंदीर आहे बघा. उंदराला साप जो आहे तर तो उंदराला खाऊ शकतो. त्यानंतर बघा पुढे काय दिलेलं आहे बघा. इथे बघा बदक आहे. बदक पण काय करतो वनस्पतींना खात असतं. म्हणजे तेथील जो चारा आहे तर तो खात असतो. गायला पण पाण्याची गरज असते. म्हणजे आपण हे जे सजीव बघितलेले आहेत त्यांचा एकमेकांशी काय आहे तर संबंध असलेला आपल्याला दिसून येत असतो. त्यानंतर आता पुढे बघूयात आपण अन्न साखळी. अन्न साखळी आपण नेमकी कशाला म्हणायचे बघा. आता हे जे गवत आहे हे गवत कोण खात असतं तर नाकतोडा खात असतो. आणि नाकतोड्याला कोण खात असतं तर मग हे चिमण्या असतील जे पक्षी असतात तर ते काय खातात या किड्यांना खात असतात. म्हणजे नाकतोडा गवत व पाणी खातो व नाकतोड्याला कोण खातो पक्षी खात असतो. हे आपल्याला यामध्ये दिसून येतं. तसेच आपण दैनंदिन जीवनामध्ये या गोष्टी आपण बघत असतो. त्यानंतर बघा आपल्याला पुढे काय विचारलेलं आहे. सांगा पाहू पक्ष्याला कोण कोण खात असेल. आता पक्षी जे आहे तर त्यांना पण कोणीतरी खात असेल किंवा ते शेवटचे घटक असू शकतात. जर ते पक्ष्यांना कोणी खात नसेल तर ते शेवटी त्यांचा मृत्यू झाल्यानंतर कोण सूक्ष्मजीव काय करत असतात त्यांचे विघटन हे मातीमध्ये करत असतात. त्यानंतर बघा वनस्पतीचे अन्न कोणते. तर वनस्पती काय करत असतात तर जमिनीतील पाणी जे आहे तर त्याचं तसेच क्षार असतील तर त्यांचं शोषण करत असतात आणि वरती जो सूर्यप्रकाश मिळतो त्यांना तर सूर्यप्रकाशामार्फत ते स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करत असतात. त्यानंतर बघा पुढे काय विचारलेलं आहे. ही तुम्हाला साखळी दिसत आहे बघा. ही एकमेकांना जोडलेली आहे. याच्यातील जर एखादा घटक आपण तोडून टाकला तर ही साखळी व्यवस्थित राहील का तर नाही. म्हणजे जसं या साखळीचं उदाहरण आपण घेतलेलं आहे तसंच हे जी अन्न साखळी आहे तर अन्न साखळीचं पण तशाच प्रकारे असतं. तर ते आता बघूयात. साखळीत अनेक कड्या आहेत. यामधील काही कड्या सुट्ट्या झाल्या तर त्यांना साखळी म्हणता येईल का तर नाही. साखळी कशी एकमेकांना जॉईंट केलेली आहे म्हणून ती आपण साखळी म्हणू शकतो. परंतु त्याच्यातील एखादा घटक किंवा दोन घटक जर आपण मायनस केले तर ती साखळी राहील का तर नाही राहणार. तशाच प्रकारे साखळीत प्रत्येक कडी एक संपूर्ण वस्तू असली तरी ती मागे व पुढे असलेल्या कड्यांनी जोडलेली आहे. एखादी कडी निसटली तर ती साखळी काय होते तर खंडित होत असते. मग तिला आपण साखळी म्हणू का. समजा हे दोन घटक आपण मायनस केले किंवा एक घटक मायनस केला तर ती साखळी राहील का तर नाही राहणार. तशाच प्रकारे बघा सुरुवातीच्या चित्रांमध्ये वनस्पती नाकतोडा पक्षी असे वेगवेगळे आपण घटक बघितलेले आहे. ठराविक क्रमाने येतात. प्रत्येक घटक हा पुढच्या घटकांचे अन्न ठरवतो. ते अन्नामुळे परस्परांशी जोडले गेले आहेत म्हणून ते साखळीचे घटक आहेत असे आपण म्हणतो. अशा साखळीला अन्न साखळी असे म्हणत असतो. अन्न साखळी म्हणजे काय. आपण आता तुम्हाला वनस्पती बघितलेल्या वनस्पतींना प्राणी खातात किडे खात असतात. किड्यांना परत दुसरं कोणतरी जे घटक आहे तर ते खात असतात. त्यानंतर त्यांना पक्षी किंवा प्राणी इतर जे आहे तर ते खात असतात. ही जी साखळी आहेत तर त्याला आपण काय म्हणत असतो तर अन्न साखळी असे म्हणत असतो. त्यातील प्रत्येक घटक अन्न साखळीचा एक काय आहे तर कडी आहे. या कडीप्रमाणेच ते काम करत असतात. बघा ही वरती कडी जशी दिलेली आहे म्हणजे या गोष्टीला कोण खाणार हे पुढील घटक खात असतात. या घटकाला कोण खाणार पुढील घटक. पण त्यामध्ये जर एखादा घटक ॲब्सेंट असला तर हा जो घटक आहे तर हा पहिल्या घटकाला खाऊ शकतो का तर नाही. म्हणजेच एकमेकांची गरज असते अन्न साखळीमध्ये. आता पुढे बघा सांगा पाहू चित्र पहा. हरणाचे अन्न कोणते. आता हरिण काय गवत खात असतो बघा. येथील जे वनस्पती आहे किंवा गवत आहे तर हरिण काय खात असतो गवत खात असतो. आता वाघाचे अन्न कोणते. वाघ काय करतो हरणांना खातो व इतर जे प्राणी आहेत तर त्यांना खात असतो. आता या चित्रामध्ये हरिण दिलेला आहे तर वाघ काय करत असतो हरणाला खात असतो. वाघ काय करणार हरणाला खाणार. हरिण काय खात असतं गवत खात असतं. तर बघा पण जर हरिणच गायब केला आपण तर वाघ गवत खाऊ शकतो का तर नाही. म्हणून हरिण जे आहे तर हे एक कडीतलं काय आहे तर तो घटक असणार आहे. म्हणजेच तो अन्न साखळीचा काय आहे तर घटक आहे. त्यामुळे जर समजा हरिण गायब झालं
तर मग काय हे वाघ जे गवत खाऊ शकतो का? तर नाही. मग त्यामुळे जर त्याला अन्नच भेटलं नाही तर वाघ पण काय होऊ शकतो? मरून जाईल. मग त्यामुळे काय होणार आहे, जी अन्न साखळी आहे तर ती काय होणार? संपुष्टात येणार. म्हणजे बघा, खालील चित्रात एक अन्न साखळी दाखवली आहे, त्यातील एक कडी तुम्हाला ओळखायची आहे. पहिल्या व तिसऱ्या कडीत कोणती चित्रे आहेत ते पहा, त्यांच्या परस्परांसंबंध ओळखा व साखळी पूर्ण करा. आता तुम्हाला हा अभ्यास दिलेला आहे बघा. ही सूर्य आहे. सूर्यापासून अन्न कोण तयार करत असतं? वनस्पती करत असतात. मग हे वनस्पती आहेत त्यावर बघा, ही आळी जी आहे तर हे कीटक जे आहे तर ते वनस्पतींना खात असतात. आणि त्यांना हे जे किडे आहेत तर यांना तरी कोणतरी खात असणार. चिमणी असेल व इतर जे काय पक्षी असतील, तसेच सरडा असेल, इतर जे गोष्टी खात असतात व त्यांना कोण खात असणार? तर हा घुबड जो आहे, तर घुबड हा पक्षी जो आहे तर तो खात राहणार. यामध्ये जी पक्षी येणार आहे तर त्याचं तुम्हाला नाव लिहायचं आहे. तर हा तुम्हाला होमवर्क असणार आहे. मी माहिती सांगितलेलीच आहे, नेमकी कोणता पक्षी येऊ शकतो तर हे तुम्हाला शोधायचं आहे. त्यानंतर बघा पुढे काय विचारलेलं आहे बघा, निसर्गात अनेक अन्न साखळ्या आहेत. बरोबर आहे, अन्न साखळ्या असतात. त्यातील एखादी कडी निसर्गातून नाहीशी झाली तर ती अन्न साखळी टिकेल का? तर नाही टिकणार. कारण प्रत्येक घटक अन्न साखळीत काय असतो? तर महत्वाचा असतो. तर बघा या चित्रात तेच दाखवलेलं आहे. गवत आहे, ससा आहे आणि इथे काय आहे तर अजगर आहे. म्हणजेच त्याला आपण साप पण म्हणू शकतो किंवा अजगर म्हणू शकतो. आता समजा यामधील हा घटक आपण इथे सूर्य आहे बघा, सूर्यापासून वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करत असते. समजा सूर्यच आला नाही, हा घटक जर आला नाही तर काय होणार? हे वनस्पती स्वतःचं अन्न करू शकणार नाही, म्हणून हे गवतच उगवणार नाही. त्यामुळे काय होणार? मग हे जर अन्न जर सश्याला भेटलं नाही, मग ससा पण मरून जाणार. त्यानंतर मग ससेच नाही राहिले तर अजगर काहीच खाऊ शकणार नाही. म्हणून बघा प्रत्येक घटक जो आहे तर तो काय आहे तर महत्वाचा आहे. तसेच आता आपण सूर्य म्हणलो, सूर्य जर नसता तर अजून दुसरं उदाहरण घेऊया. ससाच गायब झाला, ससा गायब झाला, फक्त गवत आहे, सूर्य आहे आणि अजगर आहे. आता सूर्याच्या किरणांमुळं, प्रकाशामुळं वनस्पती काय आहे तर स्वतःचं अन्न स्वतः बनवत असतात. त्यानंतर आता हा ससाच आपण या अन्न साखळीतून गायब केला तर अजगर हे गवत खाऊ शकतं का? तर नाही. आता मग सापाला जर हे अन्नच भेटलं नाही, ससा किंवा इतर जे प्राणी जे भेटलेच नाही, तर तो साप काय राहणार? मरून जाणार. म्हणून प्रत्येक अन्न साखळीमध्ये जे घटक आहे तर ते खूप महत्त्वाचे असते. म्हणून एकमेकांना प्रत्येकाला अन्न साखळीमध्ये गरज असते. म्हणजे एक साखळीच्या कडीप्रमाणे ते काम करत असतात. तर आपण अन्न साखळी म्हणजे काय बघितलेलं आहे. आता पुढील जो घटक आहे तर तो काय आहे? अन्नजाळे. काय आहेत? अन्नजाळे. अन्नजाळ्याविषयी आता माहिती घेऊयात. खालील चित्रामध्ये निसर्गातील काही अन्न साखळ्या दाखवल्या आहेत, त्या समजून घ्या. उंदीर आणि आळी हे कोणत्या अन्न साखळीचे घटक आहेत? बघा, उंदीर आणि आळी हे कोणत्या अन्न साखळीचे घटक आहेत ते शोधा. एकच सजीव वेगवेगळ्या अन्न साखळीचे घटक असू शकतो, त्यामुळे निसर्गात अन्नजाळे दिसते. बघा प्रत्येक घटक आहे, फक्त तो एकच गोष्ट म्हणजे अन्न साखळीमध्ये वर्क करतो का? तर नाही, तो वेगवेगळ्या याच्यामध्ये वर्क करत असतो. तर बघा आता आपल्याला पहिलं काय विचारलेलं आहे तर उंदीर आणि आळे कोणत्या अन्न साखळीचे घटक आहेत? उंदीर इथे दिसत आहे बघा, इथे उंदीर आहे आणि इथे आळी दिलेली आहे बघा. तर कोणकोणत्या अन्न साखळीमध्ये येऊ शकतात? तर बघा हे जे गवत आहे, गवताला जे आपले झाडं असतात तर त्यांना कोण खात असतं? तर आळे खात असतं. त्यानंतर आळीला कोण खात असतं? इथे बघा चिमणी दिलेली आहे, चिमणी खाऊ शकते. तर मग ही एक अन्न साखळी झालेली आहे. त्यानंतर बघा जो उंदीर आहे तर येथील जे फळं दिलेले आहे, जे वनस्पती, त्यांना उंदीर खात असतो. उंदराला कोण खात असतो? साप खात असतो. सापाला कोण खात असतो? गरुड खात असतो. ही एक अन्न साखळी झालेली आहे बघा. त्यानंतर अजून काय सांगू शकतो? उंदराला पण डायरेक्ट हा जो पक्षी आहे तर हा पण गरुड खाऊ शकतो. त्यानंतर अजून काय सांगितलेलं आहे बघा, म्हणजे एकच घटक वेगवेगळ्या अन्न साखळीमध्ये काय करत असतो तर विविध वेगवेगळे घटक किंवा कार्य करत असतो. तसेच येथे दिलेलं आहे बघा,
ही एक अन्न साखळी झाली, ही एक अन्न साखळी झाली बघा. हे गवताला कोण खाणार? हा किडा खाणार, नाकतोडा. नाकतोड्याला बेडूक खाऊ शकतो. त्यानंतर पुढे काय बघा दिले, बेडकाला कोण खाऊ शकतो? तर साप खाऊ शकतो, म्हणजे साप बघा. या अन्न साखळीत पण काम केलेलं आहे, यामध्ये पण काम केलं आहे बघा त्याने. त्यानंतर हे गवत आहे, गवताला कोण खाणार? हरिण खाणार. हरणाला कोण खाऊ शकतो? हा लांडगा खाऊ शकतो. त्यानंतर हा सिंह पण खाऊ शकतो. म्हणजे हे दोन्ही पण हरणाला खाऊ शकतात, हे आपण बघितलेलं आहे. तसेच बघा हे गवत आहे, गवताला ससा पण खाऊ शकतो. ससा खातो. सशाला कोण खातं? सिंह पण खाऊ शकतो. त्यानंतर हरिण जो आहे, लांडगा जो आहे, तर तो लांडगा पण या सस्यांना खाऊ शकतो. म्हणजे हे घटक जे आहे तर ते अन्न साखळीमध्ये काम करत असतात. म्हणजेच त्यांचा एकमेकांशी काय असतो? तर संबंध असतो. यालाच आपण काय म्हणत असतो? अन्न जाळे असे म्हणत असतो. तर बघा पुढे काय माहिती दिलेली आहे. अन्न साखळीमधील बघा, अन्न साखळीतील मुख्य अन्न वनस्पती. आता आपण वनस्पतीला मुख्य अन्नाचा स्रोत का म्हणत असतो? बघा, प्रत्येक सजीवाला लागणारे अन्न पर्यावरणातून मिळत असते. बघा, पर्यावरणातील अनेक प्राणी फक्त वनस्पती खातात. वनस्पती खाणारे प्राणी खाऊन इतर प्राणी काय असतात? जगत असतात. पाणी, हवेतील कार्बन डायऑक्साईड वापरून वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. म्हणजेच प्रत्येक अन्न साखळीचा आधार कोण आहे? वनस्पती आहे. बघा, आपण ज्या अन्न साखळ्या बघितलेल्या आहे आतापर्यंत, जेवढ्या अन्न साखळ्या, त्यामध्ये गवत असेल, त्यालाच वनस्पती असतील, हे मुख्य स्रोत ठरत असतात. म्हणजेच अन्न साखळीचा मुख्य आधार जो आहे तर तो काय आहे? वनस्पती आहे. हा जो सूर्य आहे, सूर्याच्या प्रकाशाच्या किरणांपासून म्हणजे सूर्यप्रकाशापासून वनस्पती काय करतात? स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. आता निसर्गातील जो कार्बन डायऑक्साईड तो घेत असतात. तसेच ऑक्सिजन आपल्याला बाहेर म्हणजे वनस्पती सोडत असतात. त्या ऑक्सिजनचा आपण वापर करू शकतो. तसेच जमिनीतील पाणी ते वापरून ते काय करतात? म्हणजे स्वतःची वाढ पण करत असतात आणि अन्न निर्माण करत असतात. व ह्या वनस्पती असतील, गवत असेल, जे काही वनस्पती आहे तर त्यांना खाऊन इतर प्राणी जगतात. त्यांवर मग इतर जे अन्न साखळीतील घटक आहे तर ते आपलं जीवन म्हणजे जीवनचक्र आहे तर ते चालू, उदरनिर्वाह असेल किंवा आपलं अन्न आहे तर ते निर्माण करत असतात. तर यामध्ये आपण या अन्नजाळीमध्ये आपण हेच बघितलेलं आहे. बघा, सगळ्यांचा मुख्य स्रोत जो आहे तर हे जे गवत आहे किंवा वनस्पती आहे तर हे मुख्य स्रोत असणार आहे. त्यानंतर बघा, आता पुढे आहे पर्यावरणाचे संतुलन. पर्यावरणाचे संतुलन कशाला म्हणायचं आता बघूयात. आपल्या पर्यावरणात अनेक अन्न साखळ्या असतात, आपण वर बघितलेलं आहे. तसेच पर्यावरणातील अन्न साखळ्यांमुळे प्रत्येक सजीवाला अन्न मिळते व तो जगत राहतो. पालापाचोळा, प्राण्यांची मृत शरीरे, मलमूत्र हे पदार्थ कुजण्यासाठी काम मातीमध्ये असणारे सूक्ष्मजीव करतात. आता बघा, जे गवत आहे, गवताना कोण खातं? तर ससा असेल, ससा खात असतो. ससाला कोण खातं? लांडगा खात असतो किंवा सिंह खात असतो. मग परत मग आता हे सिंह आहे तर मग यांचं जेव्हा मृत शरीर होतं म्हणजे जे मरतात त्यानंतर हे परत कुठं जमिनीतच येत असतात. मग त्यांचं विघटन जे आहे, मग त्यांचं शरीर कुजवणे, हाडकं आहे त्यांच्या शरीरातले मेल्यानंतर तर ते कुजवणे हे काम कोण करत असतं? मातीतील सूक्ष्मजीव करत असतात. तर यामुळे मातीमध्ये इथे बघा, यामुळे मातीमध्ये वनस्पती पोषक असे पदार्थ तयार होतात. त्यांचा वापर करून वनस्पती वाढतात. जमिनीतील पदार्थाचा वापर करून वनस्पतींची वाढ होणे आणि प्राणी व वनस्पतीचे अवशेष कुजणे, हे पोषक पदार्थ पुन्हा जमिनीत जाणे, हे पर्यावरणातील महत्त्वाचे चक्र आहे. बघा, हे पर्यावरणातील महत्त्वाचे चक्र आहे. आता बघा, हे आता इथे लक्षात घ्या, हे गवत कोण खातं? एखादा प्राणी खात असेल, वर आपण अन्न साखळीत बघितलेला आहे, ससा खातो. सस्याला एक कोल्हा किंवा लांडगा खात असतो. तसेच सिंह खात असतो. मग सिंह मेल्यानंतर परत तो जमिनीतच येणार. जमिनीत जे सूक्ष्मजीव असतात त्यांचं विघटन करणार. परत मग त्यांच्यापासून तयार होणारं अन्न हे कोण वापरत राहतं? तर परत हे गवत असतील किंवा वनस्पती असतील तर हे वापरत असतात. म्हणजे हे पर्यावरणाचं चक्र जे आहे तर ते असंच चालू राहत असणार. त्यानंतर बघा,
पुढे काय माहिती दिलेली आहे बघा, याशिवाय पर्यावरणातील जलचक्रामुळे सर्व सजीवांना पाणी मिळते. तर बघा हे आपण मागील पाठामध्ये बघितलेलं आहे बघा. येथील जे पाणी आहे, पाण्याची वाफ होते, वाफ वर जाऊन बाष्पाचे ढग होतात, मग ते परत वाफ जी आहे थंड झाल्यानंतर परत ती पाण्याच्या थेंबांच्या माध्यमातून खाली येत असते, परत पाऊस पडतो. हे जे जलचक्र आहे त्यामुळे काय भेटत असते, आपल्याला पाणी मिळत असते. त्यानंतर बघा आता पुढे दिलेलं आहे, सजीव श्वसनासाठी वातावरणातील ऑक्सिजन वापरतात. त्यांनी सोडलेला जो कार्बन डायऑक्साईड जो वायू आहे वनस्पती वापरतात व अन्न तयार करतात. या क्रियेत निर्माण होणारा ऑक्सिजन पुन्हा वातावरणात मिळतो. हेही एक निसर्ग चक्र आहे. आता बघा, आपल्याला ऑक्सिजनची गरज असते मानवाला. मानव काय करतो, ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडत असतो. तर त्यानंतर जो कार्बन डायऑक्साईड मग जे आपल्या सभोवतालची जे वनस्पती आहे तर त्या अन्न तयार करण्यासाठी त्यांना कार्बन डायऑक्साईडची गरज असते. मग ते कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन सोडत असतात. मग त्यांचं अन्न पण तयार होत असतं आणि ते परत आपल्याला ऑक्सिजन भेटत असतं. म्हणजे हे जे चक्र आहे, नैसर्गिक चक्र आहे, तर ते चालूच असणार आहे. पर्यावरणातील अशी इतरही अनेक चक्र आहेत. तसेच सजीव निर्जीव यांमधील परस्पर देवाणघेवाण होत राहते. यामुळेच पर्यावरणातील अन्न साखळ्या जे आहे तर अबाधित राहतात. पर्यावरणातील सर्व चक्रे अखंडपणे चालू राहिली की पर्यावरणाचे काय होते, संतुलन राखले जाते. बघा, यातील जे घटक आहे तर हे अन्न साखळीतील घटक खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे त्यांचं जर अबाधित राहिले तर पर्यावरणाचे चक्र जे आहे तर ते काय असतं, अखंडपणे चालूच राहणार आहे. त्यामुळे प्रत्येक घटक जो आहे तर तो खूप महत्त्वाचा असतो अन्न साखळीमध्ये. तर बघा, हे नेहमी लक्षात ठेवा, सर्व सजीवांच्या अस्तित्वासाठी पर्यावरणाचे संतुलन टिकून राहणे गरजेचे असते. आपण बघितलेलं आहे, अन्न साखळीमध्ये एखादा घटक जर गायब झाला तर त्याचा परिणाम पुढील घटकावर होत असतो. म्हणजे त्याला जो खात असतो, जो प्राणी असेल, पक्षी असेल, तर त्यांच्या अन्नावर होत असतो. त्याला जर अन्न भेटलं नाही तर ती अन्न साखळी काय होते, डिस्टर्ब होत असते. म्हणून सर्व सजीवांच्या अस्तित्वासाठी पर्यावरणाचे संतुलन टिकून राहणे गरजेचे असते. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर बघा, आपण काय शिकलो, तर पृथ्वीवर असंख्य प्रकारचे सजीव आढळतात. आपण बघितलेलं आहे, निसर्गाचं निरीक्षण केल्यानंतर, आपल्या पर्यावरणाचं निरीक्षण केल्यानंतर, तसेच शाळेभोवती जे निसर्ग आहे तर त्याचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला हे लक्षात येतं की असंख्य पृथ्वीवर सजीव आहेत. पर्यावरणातील सजीव आणि निर्जीव या घटकांचे एकमेकांशी काय असतात, तर संबंध असतात. हे पण आपण बघितलेलं आहे. अन्न साखळीमध्ये आपल्याला प्रत्येकाची एकमेकांना गरज असते. तसेच वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळे प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव आढळतात. आता सूक्ष्मजीव आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, पण आपल्या जे माती आहे तर त्यामध्ये ते सूक्ष्मजीव आढळून येत असतात. तसेच आपल्या घराभोवती जे प्राणी असतात ते इतर ठिकाणी नसतात, किंवा जंगलामध्ये वेगवेगळे प्राणी असतात, वनस्पती असतात, तसे आपल्या घराभोवती असतात का नाही. तसे शाळेभोवती पण असे प्राणी, पक्षी आपल्याला आढळून येत नाही. ते निसर्गामध्ये किंवा जंगलामध्ये आपल्याला आढळून येत असतात. हे आपण शिकलेलो आहोत. त्यानंतर पुढे बघा, पर्यावरणातील जलचक्र आपण बघितलेलं आहे, मागील पाठामध्ये बघितलं, आज पण बघितलेलं आहे. त्यानंतर वातावरणातील विविध वायुचक्रे, अन्न साखळ्या यांमुळे पर्यावरणातील काय राहतं, संतुलन टिकून राहत असतं. हे आपण शिकलेलो आहोत. यांच्यामध्ये हजारो वर्षापासून काय असते, संतुलन कायम राहिलेले आपल्याला दिसून येत असते. आता पाऊस असेल, तसेच इतर जे अन्न साखळ्या आहेत तर त्या आपण जुन्या काळामध्ये पण आपण बघितलेल्या दिसतात, तसेच भविष्यात पण त्या टिकून राहण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. त्यानंतर बघा, स्वाध्याय दिलेला आहे, काय करावे बरं, कीटकनाशक न वापरता धान्यातील किडे घालवायचे आहेत. तर त्यासाठी आपण कडुलिंबाचा पाला जो आहे तर तो वापरू शकतो. त्यानंतर बघा, जरा डोके चालवा, अन्न साखळी तयार करा. अन्न साखळी तुम्हाला वर जे चित्र दिलेले होते, समजा गवत आहे तर हे तुम्हाला गवताचं चित्र काढायचं आहे. गवताला कोण खातं, तर ससा असेल, सस्याला कोण खातं, तर इथे बघा लांडगा खात असतो, लांडगा किंवा कोल्हा खात असतो. अशी एक तुम्हाला साखळी तयार करायची आहे. किंवा गवत आहे, गवताच्या वर
किडे असतात, किड्यांना कोण खात असतं, तर अशी एक तुम्हाला साखळ्या तुम्ही बनवू शकता. यामध्ये बघा खाली दिलेलं आहे, यावर तुम्हाला बनवायचं आहे. पहिले येणार गवत येणार, त्यानंतर गवताला कोण खातं, तर आळी खात असते, आळी 2 नंबर येणार. त्यानंतर आळीला कोण खातं, तर जे बेडूक आहे, बेड खात असं हे 3 नंबरला येणार. बेडकानं कोण खातं, साप खातो, सापाला कोण खातं, तर घार खाते. तर बघा 2, 3, 4 नंबरला साप येणार आणि 5 नंबरला काय येणार, घार येणार. खालील प्रश्नांची उत्तर लिहा. अन्न साखळी म्हणजे काय, आपण ते वर बघितलेलं आहे, त्याची व्याख्या लिहायची आहे आणि उदाहरणं लिहायची आहे तुम्हाला. त्यानंतर पर्यावरण संतुलन कसे राखले जातील, तर त्यामधील जे प्रत्येक घटक जो आहे तर तो खूप महत्त्वाचा असतो आहे आणि त्यासाठी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आपण काय करू शकतो तर ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर बघा वनस्पतींच्या वाढीसाठी जमिनीतील कोणत्या पदार्थाचा वापर आवश्यक आहे. वनस्पतींच्या वाढीसाठी जे सूक्ष्मजीव आहे तर ते काय करत असतात, निसर्गातील जे मृत शरीर असतील, पालापाचोळा असतील त्यांचं विघटन करत असतात व त्याचा अन्नामध्ये रूपांतर करत असतात व वनस्पती त्यांचा उपयोग करत असतात. म्हणजे जे सूक्ष्मजीव आहे तर त्यांचा खूप उपयोग वनस्पतींना होत असतो. त्याचं विश्लेषण यामध्ये लिहायचं आहे तुम्हाला. चूक की बरोबर ते लिहा. पर्यावरणात सूक्ष्मजीवांचा समावेश होतो, कारण प्रत्येक घटक जो आहे तर सजीव असतील किंवा सूक्ष्मजीव असतील यांचा घटक पर्यावरणात होत असतो. जैवविविधता जपणे आवश्यक आहे, हे पण बरोबर आहे. नाकतोडा पक्ष्याला खातो, तर हे उलटा आहे. नाकतोडा पक्ष्याला खातो तर नाही, पक्षी हा जो आहे तर तो नाकतोड्याला खात असतो, म्हणून हे चुकीचं आहे. तुम्हाला उपक्रम दिलेला आहे तर हा उपक्रम तुम्हाला करायचा आहे. आपल्या अवतीभोवती आढळणाऱ्या पक्ष्यांची माहिती मिळवायची आहे. मग तुमच्या घराभोवती जे प्राणी पक्षी असतील तर त्यांची फक्त पक्षी सांगितलेलं आहे पहिल्या उपक्रमामध्ये, तर त्यांची माहिती तुम्हाला लिहायची आहे. त्यानंतर पर्यावरण संतुलन आधारित घोषवाक्य जे आहेत तर ते तुम्हाला तयार करायचे आहे. तर हा तुमचा उपक्रम असणार आहे. तर अशा प्रकारे आज आपण हा जो पाठ आहे तर या पाठाचा संपूर्ण अभ्यास आपण केलेला आहे. पर्यावरण संतुलन हा जो 4था पाठ आहे तर याविषयी संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, काही तुम्हाला अडचणी असतील किंवा काही तुम्हाला क्वेश्चन असतील तर नक्कीच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर बघा, परिसर अभ्यास भाग 1 इयत्ता 5वी मधील हा विषय आहे. तर त्यामधील जो 4था पाठ होता तर त्याविषयी संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, थांबूयात आजच्या या लेक्चरमध्ये. पुन्हा भेटूयात नवीन अशा एका लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.